हे पण साफ करून पाहिजे. इथे पापलेट व 1000चे येते. सुरमई 800 रुपयाची आहे. ही 750ची आहे. दाखवते. हे पण गोड पाण्याचेच असतील. हे वेरली, खेकडे, बांगडा, खापी. हे अर्ध्याचं वासमी यायचे पण नाही आहे. चिकन पाहिजे की फिश पाहिजे? फिश. सो मी पुण्याला आल्यापासनं मला फिश मार्केट शोधायला खूप वेळ लागला आणि चांगले फिश कुठे मिळतात हे पण बघायला थोडा वेळ लागला. सो आत्ता आम्ही 2-3 ठिकाणचे मार्केट एक्सप्लोअर केलेले आहेत सध्या. सो आत्ता आपण त्या मार्केटमध्ये जाऊया आणि मुंबईपेक्षा वेगळं पुण्याला कसं फिश मार्केट आहे ते बघा. बाय. हे बघा, हे आहे होलसेल फिश मार्केट. राघव, मच्छी खावल्या जाऊया. कच्ची आहे, त्याला सँडल घालावी लागते. सँडल नाही, पाठी येत ना ते. राहू दे, सँडल नको उचलूया. नको, अरे खाली घाण आहे, मध्ये गाडी पण आहे. ठीक आहे, चालेल. मग तू उचल. हाय गाईज, तर इथे गावरान खेकडे सुद्धा मिळतात. बट आपण यावेळेस खेकडे खायला नाही आलो आहे, सॉरी खेकडे घ्यायला नाही आलो आहे. तर खेकड्यांचं एक लॉजिक आहे की जेव्हा आपण अमावस्येच्या जवळपास खेकडे घेतो तर ते चांगले भरलेले असतात. बट जर आपण पौर्णिमेच्या जवळ घेतले, म्हणजे आता आय थिंक 1-2 दिवसात पौर्णिमा आहे, तर ते मग थोडे कमी भरलेले आणि रिकामे टाईप असतात. म्हणजे त्याच्यातला जो मीठ आहे ते कमी असतं. सो आता आपण बघूया काय काय आहे. सो हे फिश मार्केट आहे वाकडचं. सो इथे नॉर्मली ना असा प्रकार आहे की इथे असे अंडी असतात आणि हे असे पैसे टाकलेले, पैसे लावलेले असतात आणि ते सगळ्या याची अशी प्राईस लिहिली असते. हां, पापलेट पण तेवढाच भाव आहे आणि सुरमई पण ठीक आहे. हां, हे आता दाखवते. हे पण गोड पाण्याचेच असतील. हे वेरली, खेकडे, बांगडा, खापी. हे अर्ध्याचं वासमी यायचे पण नाही आहे. करंदी पण आहे, शिंपले पण आहेत. राघव, मासे बघ. तिकडून घ्यावे ते बघ, इथे बघ सुरमई आणि पापलेट आहे. हो, तिथे बघ ना, ते बघ तिथे आहे ना करली. हे बघ चिंबोऱ्या पण आहे तिथे. काळ्या पाठीच्याच आहेत त्या, पण नको मला, ती खूप धुळाटलेली टाईप वाटते. इथे सगळे बर्फामध्ये टाकलेले असतात नंतर. आणि इथे 800 रुपयाची सुरमई 800 रुपयाची आहे. ही 750ची आहे. हा, मग 1 सुरमई घेऊया ना, पुरेशी आहे बघ. हो, थांब, ते आता हात नको घालून बघूया आपण. इथे पापलेट व 1000चे येते. भटकी, तांबोशी, पापलेट. हो, चलो गाईज, लेट्स शॉप फॉर मच्छी. कुठची घेतोय आपण? वाढ बघतोय एवढी, ठीक आहे ना, 1-2 दिवसासाठी. हो, पण ते असं फेकू नको. ती दाबून बघ. बघितली मी दाबून. किंवा ही नरम वाटते मला. नरम नको घेऊ, थोडी कडक घे. थंड आहे म्हणून ती वाटते. पण चांगली आहे, एवढीशी ठीक आहे ना. ही बघ, ही वाली. ही बघ, ही. हां, ती नरम. हे कुठे त्याच्यात टाकावे लागतील तुला. बोंबील घे 2 चांगले. ते बघ त्याच्यात पाणी आहे, ते पाणी फेक. अरे याच्यातच फेक, याच्यातच फेक. हां, किती घेऊ? 2-3? हां, 2च घे. जाडे असे एकदम नको घेऊ आणि एकदम पातळ पण नको घेऊ. थोडे नॉर्मल, असे नाही, थोडे जाड घे. चांगली आहे. हळूहळू काटे लागते. घे. बघू, व्यवस्थित घेतले ना 2. आता कोलंबी टाक. हां, मग किती किलो? बघ, जेवढे चांगले तुकडे पीस निघतील तेवढे खा. एवढे मोठे मोठे
काय करूया, फ्राय करूया. हां फक्त फ्राय करून खाऊ ना, बस झालं. मग जास्त नसून काय नको. त्याच्या डोक्याचं कालवण करूया, बोंबील याच्यासाठी तळूया, त्या पोरग्यासाठी, आणि कोलंबी आपण फ्राय करू. आणि आपलं मध्ये ठेव, कोलंबीच्या इथे ठेव. हां बघ, ही मोठी मोठी घे अशी चांगली, स्वच्छ करून घेऊ आपण. हो, आणि इथे एक चांगलं असतं की इथे मासे स्वच्छ करून मिळतात. सो मी तुम्हाला ते दाखवते. किती झाले? 480 ग्रॅम, 384. त्याच्यात हे पण आहे, बोंबील पण आहे. दोनच आहेत ना? म्हणून दोनच आहेत ना मॅडम? हो, दोनच. 1 किलो 200 ग्रॅम पोळी, 726. ते 726 रुपयाची झाली कोलंबी. 700. किती झाले टोटल? 1153. हो. 1153 ना? काय करायचं? चला आता ही मच्छी आपण साफ करायला नेऊया. माऊ येईल आता. आज कोण आहेच नाही संडेला ना, सॅटर्डे आज, त्यामुळे किती घेणार? मला हे पण साफ करून पाहिजे. त्याचे 2च तुकडे करून द्या. हां मध्ये का हां फक्त अजून एकच तुकडा. हां हां करा, आणि 2च का. बस. सो आपल्याला असं इथे सांगावं लागतं की आपल्याला कशा टाईपचे तुकडे करून घ्यायचे. बांगडा इथे ट्राय कर. तुला दाखवून डोकं पण उघडून, हां 2 करून. हां आणि हे करायचं आहे मला, तळायचेच आहेत. हां तर एवढेच कापू. लाइन डाल दो. पण हे कुठचे होते असं मी विचारते. चैती. अच्छा. $1.2 आहेत ते. पिशवीचा ना, त्या पिशवीचा. तुम्ही ते मधले धागे काढून देणार ना? बरं झालं. ते घ्यायचं आहे प्रॉन मसाला, प्रॉन्स कोलीवाडा मिक्स. त्याची रेसिपी बघ, तिथे खाली पाठवली लिहिले असणार कुठे कसं बनवायचं ते बघ. ते पटत असेल तरच घे. थोडं मिक्स करायचं.
हे 2 घेतल्या, एक आगरी मसाला आणि एक हे. सुके सोडे पण आहेत बघ त्यांच्याकडे. सुकट पण आहे, खायचे तुला? नाही, मला नाही. कोंबडी वडे आहेत ना आपल्याकडे? नाही, आपलं पीठ संपलं. राघव राघव, आपली कोलंबी कुठे आहे? कोलंबी किंवा खाली ते काका सोलतायत. काय करतायत? सोलतायत. बोल. साफ करतायत ना ते, क्लीन करतायत. मीठ आहे बांगडा आणि मसाला फ्राय मध्ये मीठ आहे का? हे काय आहे? परत सांगा मला. हे कुठचे आहेत? हे लालवाली आहे, ही पांढरी आणि पिवळी, एकदम पांढरी आहे, पिवळी आणि लाल. मग ती लालवाली छान नसते का? छान असते, जेवढी जुनी असते ना तेवढं हे होतं, काय टेस्ट लागतं. हो? हे मग मला ती द्या ना, 100 ग्रॅमच द्या, कारण मी एकटीच खाते. ह्याला अजून माहित नाही हा खातो की नाही. नाही ते नाही खाणार वाटतं. हो, हा जरा हे कठीण फ्राय आहे. केले ना वास कमी येतो पांढऱ्याचे. नाही पण आपण ते कशात पण टाकू शकतो ना. भाजीत मग त्याला शिजवायचं कसं? काय नाही, शिजवायचं नाही, त्याला फ्राय करायचं. अच्छा. शिजवायचं नसतं. पहिले प्लेटमध्ये घ्यायचं, बघायचं पहिलं खडे एवढं आहे नाही, मग शॅलो फ्राय करायचं. थोडा वास येतो, मग ते कढई ठेवून तेल टाकून कांदा टॅमॅटो टाकून ते हे करायचं. हाय हाय. हो, आम्ही चालू करतोय. 100 ग्राम ना. हो. अरे अजून ठरवलं नाही. तू सांग ना काय ठेवू. तू सांग ते ठेवेल. सांग ना. हो देते. अच्छा, हे किती झाले माझे? 100चा. हां, एक आगरी मसाला, एक प्रॉन्स आणि ते सगळं. चिंतन, आपल्या कोलंब्या आणि सुरमई घे. 520 झाले. किती? 500 द्यायचे किती? 500. हाय गाईज, तर आलो आहे आपण आता घरी. आता फ्रेश होऊया, मच्छी साफ करूया आणि मग त्याच्यानंतर आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये बघूया की प्रॉन्स कोळीवाडा कसा बनवतात. सो हे चॅनल माझं नवीन आहे. सो माझ्या चॅनलचं नाव आहे मुग्धा शहाणे. तर तुम्ही नक्की या चॅनलला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.